महाराष्ट्रात विलेजमध्ये सकाळी नाश्त्याला ब्रेकफास्ट म्हणून तांदळाच्या पिठाची भाकरी नाहीतर घावना असतो. सकाळचे 7-8 वाजले की भाकरी हवीच असते. तेव्हा सर्वांचा दिवस चालू होतो विलेजमध्ये गावाकडे. ओल्या पिठाची भाकरी मी पहिली बनवून ठेवलेली आहे. तीही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, त्यामुळे मी दाखवली नाही व्हिडिओ. भाकरीसोबत भेंड्यांची भाजी आणि कांदा टॅमॅटोची चटणी. मी भेंडी पातळ कट करून घेतले. तुम्ही मोठ्या साईजनीही कट करू शकता. भेंडी फोडणीला लावण्यासाठी राई, हिंग, कांदा, लसूण, मिरची. तेलावर कांदा मारून घ्यायचा आहे. कांद्याची पात आणि बारीक चॉप केलेला टॅमॅटो. हळद, धना पावडर, गरम मसाला. भेंडी हळद मिक्स करूनच छान लागते. मसाला जर मिक्स केला तेवढी छान नाही लागणार भाजी. भेंडी चॉप केलेली मिक्स करून सॉते करून घ्यायचे. ह्याची फ्लेम मिडियम ठेवून सॉते करून घ्यायचं आहे. करपून नाही जास्त घ्यायचे. भाजी चिकट न होण्यासाठी यामध्ये लिंबाचा रसही यूज करू शकता. माझ्याकडे आता लिंब नसल्यामुळे मी चिंच घेतले. थोडी जास्त नाही चिंच घ्यायची. लिंबाच्या रसाऐवजी लिंबापेक्षा छान चव येते चिंच मिक्स करून. थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आणि वाफेने शिजून घ्यायची आहे भाजी. पाणी मिक्स केल्यामुळे भाजी चिकट होते, म्हणून काहीतरी आंबट थोडा तरी मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ आणि झाकण देऊन शिजून घ्यायची आहे भाजी. ओला जर खोबरा असेल तर ओला खोबरा मिक्स करा. मी सुका खोबरा ग्राइंड करून ठेवलेला होता, तो मिक्स करून घेतला आहे 2 चमचे. भेंडीमध्ये जर खोबरा असेल ना तर अप्रतिम लागते भाजी. कांदा टॅमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी कांद्याची पात माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे मी कांद्याची पात घेते. तुम्ही स्किपही करू शकता. एक कांदा मी बारीक कट करून घेतला आहे आणि एक कांदा मी मोठ्या खंडाने कट करून घेतला आहे. 2 टॅमॅटो चॉप करून आणि लसूण, तेल, हिंग आणि त्रिफला थोडेच. लाल ड्राय झालेली तिखट मिरची, आवडीनुसार तिखट घ्या. लसूण, कांदा तेलावर सॉटे करून सॉफ्ट करून घ्यायचा आहे. कांद्याची पात, स्प्रिंग अनियन, टॅमॅटो मिक्स करून सॉफ्ट करून घ्यायचं आहे. मी टॅमॅटो मोठे खंडाने कट करून घेतले. तुम्ही बारीक कट करून घ्या, मग पटकन सॉफ्ट होतात. तिखट मसाला 1 चमचा आणि गरम मसाला सॉटे करून घ्यायचे आहे. मीठ मिक्स केल्याने पटकन सॉफ्ट होते, म्हणून मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा पाणी मिक्स करून सॉटे करून. टॅमॅटो मी मोठे कट करून घेते, म्हणून जास्त वेळ जातो शिजायला. तुम्ही बारीकच कट करून घ्या. चटणीमध्ये टॅमॅटो बारीक कट करून मिक्स कराल तेवढी छान लागते चटणी. मी टॅमॅटो मोठे कट करून घेतल्यामुळे मी झाकण देऊन शिजवून घेते. झाकणही द्यायची काही गरज पडत नाही. प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. ओल्या पिठाची भाकरी आणि भेंड्यांची भाजी. भेंड्यांमध्ये खोबरा मिक्स केल्यामुळे 1 नंबर भाजी झाली. आणि टॅमॅटो कांद्याची चटणी. काही मिनिटातच जेवण तयार होतोय.